लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात जे घडणार आहे ते पाहून तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल. कारण आज काव्याच्या जीवावर बेतलेलं एक भयानक षड्यंत्र उघड होणार आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे काव्या वाचणार का? तर सुरू करूया आजचा जबरदस्त एपिसोड. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की काव्या तिच्या रूममध्ये शांतपणे अभ्यास करत बसलेली असते. घरात सगळं काही नॉर्मल दिसत असतं, पण हे शांत वातावरण म्हणजे वादळापूर्वीची शांतता असते. कारण दुसऱ्या बाजूला विजय आणि वसुंधरा एक खूपच धोकादायक प्लॅन आखत असतात. आणि अचानक ते दोघं मिळून घराचा मेन स्विच बंद करतात आणि क्षणार्धात संपूर्ण घर काळोखात बुडतं. काव्या एकटीच घरात असल्यामुळे तिला काहीच समजत नाही की काय होतंय. ती घाबरते, गोंधळते आणि तेवढ्यात तिच्या पोटात प्रचंड वेदना सुरू होतात. अशा अवस्थेत ती कसाबसा पाण्याची बाटली घेऊन हॉलकडे येते. पण अंधार इतका गडद असतो की तिला काहीच दिसत नाही. आणि इथेच होतो सगळ्यात मोठा धक्का. पाणी पिताना तिच्या हातातून बाटली खाली पडते आणि ते पाणी सरळ जिन्यावर सांडतं. आता काव्याची अवस्था आणखी बिकट होते. तिला चक्कर येऊ लागते, शरीर साथ देणं बंद करतं आणि ती हळूहळू जिन्याकडे सरकत असते. पण तुम्हाला माहितीये का, हे सगळं अपघात नाहीये. कारण एका बाजूला अंधारात लपून बसलेले विजय आणि वसुंधरा हे सगळं शांतपणे बघत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरची स्मित त्यांच्या मनातल्या क्रूर प्लॅनची साक्ष देत असते. विजय तर थेट म्हणतो, ही काव्या आता जिन्यावरून खाली पडणार आणि मग सगळं संपणार. म्हणजेच हा सगळा प्लॅन काव्याला संपवण्यासाठीच रचलेला असतो. आता सगळ्यात मोठा ट्विस्ट इथे येतो. काव्या खरंच जिन्यावरून पडणार का, की शेवटच्या क्षणी कोणीतरी तिला वाचवणार? आणि जर घरचे वेळेत आले तर विजय आणि वसुंधराचा हा भयानक प्लॅन उघड होणार का? पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे जीवन आणि मृत्यूच्या सीमेवर उभी असलेली काव्या आणि तिच्या विरोधात रचलेलं एक काळं सत्य. मालिकेचा सविस्तर रिव्ह्यू पाहूया. आजच्या भागाची सुरुवातच अशी होते की एकदम शांत वातावरण, सगळं काही अगदी नॉर्मल चाललेलं असतं. काव्या तिच्या रूममध्ये बसून अभ्यास करत असते, अगदी मन लावून. कारण तिच्या आयुष्यात आधीच खूप काही चाललेलं असतं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ती स्वतःला मजबूत बनवायचा प्रयत्न करत असते. पण आपल्याला माहीत असतं ना, मालिकांमध्ये जेव्हा सगळं शांत दिसतं तेव्हा काहीतरी मोठं वादळ येणारच असतं. आणि इथेही तसंच काहीतरी घडणार असतं. दुसऱ्या बाजूला विजय आणि वसुंधरा हे दोघं एकत्र बसलेले असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव दिसत असतो. तो साधा राग नसतो, ती साधी चिडचिड नसते, तर तो एक प्लॅन असतो, एक खूपच धोकादायक प्लॅन. वसुंधरा विजयला सांगत असते की आजचं काम आजच संपलं पाहिजे आणि विजयही तिच्याशी सहमत असतो. दोघांच्या डोक्यात एकच गोष्ट चाललेली असते, काव्याला कसं संपवायचं. आता इथून खरी स्टोरी सुरू होते. अचानकपणे विजय उठतो आणि तो घराचा मेन स्विच बंद करतो आणि क्षणात संपूर्ण घर अंधारात बुडतं. हा सीन खूपच जबरदस्त दाखवलेला असतो. कारण जिथे काही सेकंदांपूर्वी लाईट होता तिथे अचानक काळोख होतो आणि प्रेक्षकांनाही एकदम थरकाप होतो. काव्या तिच्या रूममध्ये असते. तिला अचानक कळत नाही की काय झालं. ती स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते, पण आतून ती खूप घाबरलेली असते. आणि तेवढ्यात एक नवीन ट्विस्ट येतो. तिच्या पोटात अचानक दुखायला लागतं. हा सीन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इथेच प्रेक्षकांना जाणवतं की आज काहीतरी खूप वाईट होणार आहे. काव्या आता खूपच त्रासात असते. तिला समजत नाही की आधी काय सांभाळायचं, अंधार की तिची तब्येत. ती कसाबसा उठते आणि पाण्याची बाटली घेते, कारण तिला वाटतं पाणी प्यायल्याने थोडं बरं वाटेल. आता इथून टेन्शन आणखी वाढतो. ती हॉलमध्ये येऊ लागते, पण अंधार इतका असतो की तिला काहीच दिसत नाही. ती हाताने वाट शोधत चालत असते. हा सीन खूप सिनेमॅटिक वाटतो, कारण बॅकग्राऊंडमध्ये सायलेन्स आणि फक्त तिचे पायांचे आवाज. आणि अचानक तिच्या हातातून पाण्याची बाटली खाली पडते. हा मोमेंट खूप पॉवरफुल आहे, कारण तो फक्त बाटली पडण्याचा सीन नाही, तो एक सिग्नल आहे
की आता काहीतरी मोठं होणार आहे. बाटली पडते आणि पाणी सांडतं आणि ते पाणी सरळ जिन्यावर पसरतं.